नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा व्हिडिओ जो आहे तो कमर्शियल सेगमेंटचा असणार आहे। आता पुण्यामध्ये प्रत्येकाला बालेवाडी हाय स्ट्रीट माहिती आहे आणि बालेवाडी हाय स्ट्रीटची क्रेज पाहता आजकाल पुण्याच्या प्रत्येक एरियामध्येच हाय स्ट्रीट बनवायला सुरुवात झालेली आहे। आता हाय स्ट्रीट म्हणजे काय, तर एखाद्या रोडला लागून 5 पेक्षा जास्त मॉल असतील तर त्या भागामध्ये हाय स्ट्रीट तयार होतं। आता या हाय स्ट्रीटचा लोकांना काय फायदा होतो की वन रूपच त्यांना सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्यामुळे हाय स्ट्रीट जे त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रेज आहे। आता तसं बघितलं तर हा हाय स्ट्रीट जो कॉन्सेप्ट आहे तो वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे, पण मेट्रो सिटीमध्ये हा खूप प्रचलित झालेला आहे आणि अशा हाय स्ट्रीटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तो नक्की तुमच्यासाठी फायद्याचा सौदा असणार आहे। आज मी वाघोलीमध्ये आलो आहे आणि वाघोलीमध्ये फर्स्ट टाईम एक हाय स्ट्रीट बनतं आहे, जिथे तुम्ही फक्त 25 लाख रुपयापासून पुढे कमर्शियल स्पेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात। आणि हाय स्ट्रीटची क्रेज बघता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप कमी कालावधीत तुम्हाला रिटर्नसुद्धा होऊ शकणार आहे। ROI जो आहे तो इतर कमर्शियल स्पेसपेक्षा इतर नक्कीच तुमच्यासाठी जास्त असणार आहे। तर तुम्हीसुद्धा अशा हाय स्ट्रीट कॉन्सेप्टमध्ये शॉप, शोरूम किंवा ऑफिस स्पेस जर घेऊ इच्छित असाल तर आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ। लोकेशन सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक अशा प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे ज्या प्लॅटफॉर्मचा यूज करून तुम्ही घर बसल्या अर्निंग करू शकणार आहात, ते पण फक्त मोबाईलच्या माध्यमातून। तर हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे वॉचएक्स। या वॉचएक्स प्लॅटफॉर्मचा यूज तुम्ही जे यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करता ते वॉचएक्सवर सर्च करून तिथं व्हिडिओ बघून तुम्ही पैसे कमवू शकणार आहात। आता जनरली यूट्यूबवर आमच्यासारखे जे इन्फ्लुएन्सर असतात त्यांना मॉनिटायझेशनचे पैसे मिळतात, पण जे व्ह्यूवर्स असतात त्यांना कुठल्याही पद्धतीचं अर्निंग करता येत नाही। पण एक नवीन प्लॅटफॉर्म आलेला आहे जो की मेड इन इंडिया असणार आहे। तर तो प्लॅटफॉर्म काय करतो आहे की जर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन यूट्यूबचेच व्हिडिओ तिथे सर्च करताय आणि बघताय तर तुम्हाला व्हिडिओ बघण्याचेसुद्धा पैसे देत आहेत। आणि जर तुम्ही रेफर अँड अर्न या माध्यमातून पण पैसे कमवू इच्छित असाल तर तोसुद्धा अर्निंगचा एक चांगला सोर्स तुम्हाला वॉचएक्स या प्लॅटफॉर्मवर बघायला भेटेल। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतो आहे, तर तुम्ही त्या लिंकला क्लिक करून जॉईन पण करू शकता। आणि जर काही अधिक माहिती हवी असेल तर मोबाईल नंबर पण टाकतो आहे, त्या नंबरला कॉल करून पण तुम्ही या कॉन्सेप्टबद्दल जाणून घेऊ शकता। आता ह्या प्रोजेक्टच्या लोकेशनबद्दल सांगायचं झालं तर वाघोली केसनंद रोडला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। इथून जे पुणे नगर हायवे तो 4 किलोमीटरवर आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की जो रिंग रोड आहे, जो आउटर रिंग रोड आहे तो इथून फक्त 800 मीटरच्या अंतरावर आहे। आणि जो इनर रिंग रोड आहे जो डिकॅथलॉनपासून जातो पुणे नगर हायवेपासून, तो 2 किलोमीटरवर आहे। बाकी आता ह्या एरियाचं जर तुम्ही रिअल इस्टेट बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे। आणि नुकताच काही वर्षापूर्वी जो डबल डेकर ब्रिज आहे जो वाघोलीवरनं डायरेक्ट शिरूरपर्यंत असणार आहे तोसुद्धा सँक्शन झालेला आहे। सो इथली जी डेव्हलपमेंट आहे ती मोठ्या प्रमाणात चालू आहे। सो अशा डेव्हलप एरियामध्ये तुम्ही कमर्शियल स्पेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी काहीच हरकत नाही। सो या प्रोजेक्टला आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया। सो आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया। ह्या प्रोजेक्टचा लेआउट इथे समजून घेणार आहोत आपण। इथे एक मॉडेल बनवून ठेवण्यात आलेलं आहे पूर्ण प्रोजेक्टचं, तर ह्या मॉडेलच्या आधारित आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया। टोटल 5.5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 3.5 एकर जागा जी आहे ती मोकळी सोडण्यात आली आहे। कारण की हा जो कॉन्सेप्ट आहे हा हाय स्ट्रीटचा कॉन्सेप्ट आहे, तर साहजिक आहे इथे मोठ्या प्रमाणात 2 व्हीलर आणि 4 व्हीलर जे आहेत ते लोक इथं घेऊन येणार आहेत। तर त्यामुळे 3.5 एकर जागा जी आहे ती मोकळी सोडण्यात आली, ज्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त कार ज्या आहेत त्या इथे पार्क होऊ शकणार आहेत। बाकी 2 व्हीलर पार्किंग पण इथे मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे। प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे तो 120 फुटाचा आहे। आता एक्झिस्टिंग 60 फुटाचा रोड आहे आणि प्रपोज जो रोड आहे तो अजून 60 फूट आहे, म्हणजे तेवढी आतमध्ये घेऊनच इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे। टोटल 5 टॉवर याच्यामध्ये असणार आहे, 2 एकरमध्येच कन्स्ट्रक्शन चाललं आहे। त्याच्यामध्ये ABCDE, तर बी बिल्डिंग जी आहे त्याचं 70% काम जे आहे ते इथं झालेलं आहे। याचं ॲज पर रेरा डिसेंबर 2026ला पोझिशन आहे, पण बिल्डर जे आहेत ते डिसेंबर 2025 म्हणजे पुढच्या 11 महिन्यातच पोझिशन इथे देणार आहेत। ह्याच्यामध्ये टोटल 152 युनिट इथे आहेत। सी टॉवरचं आता लॉन्चिंग करण्यात आलं आहे। आता सी टॉवरचं लॉन्चिंग ह्यासाठी करण्यात आलेलं आहे की जे छोटे युनिट आहेत 120 स्क्वेअर फुटाचे ते इथं बी टॉवरमध्ये अवेलेबल नाही आहेत। आता बी टॉवरमध्ये जर तुम्ही शॉप घेणार असाल तर 257 पासून 386 पर्यंत कार्पेटचे शॉप्स तुम्हाला इथं घेता येणार आहेत। आता जे खालचे शॉप आहेत ग्राउंड फ्लोअरचे त्याला तुम्ही शोरूम म्हणून यूज करू शकणार आहात, कारण त्याची हाईट जी आहे ती 20 फूट ठेवण्यात आलेली आहे। आता तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला घ्यायचं असेल तर 386 स्क्वेअर फुटाचा जो शोरूम आहे तो 1,64,00,000 जातो आहे सर्व खर्चासहित। आणि फर्स्ट फ्लोअरपासून तर थर्ड फ्लोअरपर्यंत 257 स्क्वेअर फुटाचा जर तुम्ही इथे शॉप घेतला तर त्याचे ज्या प्राइसिंग आहेत त्या 74 लाख, 72 लाख,
आणि असे 2-2 लाख रुपयांनी कमी कमी इथे होत जातात. ते वरच्या साईडला रेस्टॉरंट इथे करण्यात येणार आहे, कारण हा पूर्ण हाय स्ट्रीटचा कॉन्सेप्ट आहे. पण साधारणतः तुम्हाला जर 25 लाखापर्यंत युनिट घ्यायचं असेल, इथं कमर्शियल स्पेस घ्यायची असेल, तर मग सी टॉवरमध्ये अवेलेबिलिटी आहे. 120 स्क्वेअर फुटाचा जो युनिट आहे तो साधारणतः 25 लाखापर्यंत इथे जातो. बाकी प्रत्येक बिल्डिंगला 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस इथे असणार आहेत. मधले पॅसेज फार मोठे सोडण्यात आलेले आहेत, कारण हा हाय स्ट्रीटचा कॉन्सेप्ट आहे. बाहेरून पूर्ण ग्लास फासाड जे आहे ते इथे असणार आहे. AC असणार आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये. हा मॉल कॉन्सेप्ट आहे, त्यामुळं पूर्ण जे 5 बिल्डिंग आहेत, टॉवर आहेत, हे AC युक्त इथे असणार आहेत. आणि मोकळी स्पेस जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात इथे सोडण्यात आलेली आहे. प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला लेडीज अँड जेंट्स जे टॉयलेट असतात ते इथे वेगळे बघायला भेटणार आहे. सो मंडळी, मी आशा करतो की तुम्हाला हा प्रोजेक्ट लक्षात आला असेल. बाकी या प्रोजेक्टची अजून डिटेल माहिती घेण्यासाठी तुम्ही साईड व्हिजिट प्लॅन करा, आणि साईडवर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला लोकेशन पण लक्षात येईल आणि हा प्रोजेक्ट अजून डिटेलमध्ये लक्षात येईल. जी इथली बिल्डरची टीम आहे ती तुम्हाला अजून पण हेल्प करेल. इव्हन तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल केला तर बुक माय वास्तूची टीम पण तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. बाकी तुम्ही अजून पुण्याच्या कुठल्याही भागात कमर्शियल स्पेस शोधत असाल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्की विचारणा करा, कारण आम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो. पुण्याच्या 360 डिग्री जात असतो, तर आमच्याकडे खूप साऱ्या डिटेल्स असतात बऱ्याच प्रोजेक्टच्या. तर आमची टीम तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. आणि तुम्ही अजून पर्टिक्युलरली कुठल्या एरियात शोधत असाल तर कमेंट करून हे आम्हाला सांगायला विसरू नका, जेणेकरून आम्ही ज्या पण एरियात तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी सर्च करताय तिथला व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ. बाकी दर शुक्रवार, शनिवार, रविवारी आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि 7 ते 8 मध्ये त्याला लाईव्ह करत असतो. तर तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर जाऊन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन नवीन प्रोजेक्टच्या नवीन व्हिडिओच्या येत राहतील. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.